Okay, good morning. Today we learn some remaining examples. We solve म्हणूयात आपण learn म्हणण्यापेक्षा we solve remaining examples in 2.2 as well as practice set 2. Okay, so listen carefully. थोडीशी अवघड गणित आहेत, काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ते समजतील and you have to solve that examples. Is that clear? So in 2.2 example number I think first 2, 3, 4 are very easy. Now example number 5. Here the figure of example number 5 and example is here. So in figure just listen carefully what you have given. Ray A parallel ray BD. Ray A parallel ray BD. These two are the parallel and this is the transversal. The transversal ray. These two angles are correct. Interior angles बघा पहिलं रे A parallel ray BD and AB is its transversal statement cos. आता हे बघा प्रूव्ह द्यायचं आहे ना, याला म्हणतात टू प्रूव्ह आणि वरचं जे आता गणित हे बघा याला म्हणतात गिवन. हे टू प्रूव्ह आणि याला प्रूफ, याला मला स्टेटमेंट आणि कॉज. आता सांगा हे इंटेरियर अँगल झाले बघा, सॉरी इंटेरियर नाही अल्टरनेट अँगल्स. सो अँगल EAB कॉन्ग्रुएंट ABD अल्टरनेट अँगल थेरम बिकॉज टू लाईन्स आर पॅरलल. दोन रेषा समांतर दिलेल्या आहेत. इफ टू लाईन्स आर गिवन, टू लाईन्स आर पॅरलल, सो इट इज अ थेरम. जेव्हा तुम्हाला समांतर दिलेलं असतं, पॅरलल दिलेलं असतं तेव्हा ते थेरम असतं. कळलंय? नंबर 2 अजून काय दिले बघा बरं. AF इज बायसेक्टर. कुणाचा? EAB चा. EAB म्हणजे दोघं सारखे. बायसेक्टरचे डेफिनेशन याचं माप आणि याचं माप. हा टोटल 80 असेल. हा 40 हा 40. 40 is equal to 40 is equal to 1 हा 80 ना. बायसेक्टर आता मी कसं लिहितो असं प्रत्येक वेळेस लिहायचं. आता दोघं सारखे EAF is equal to angle FAB 1/2 EAB. काय कारण ना AF is bisector of angle EAB. नीट बघून द्या हा. तिसरा आकडा आता हा बायसेक्टर आहे. याचं बायसेक्टर म्हणजे दोघं सारखे ABC CBD आणि 1/2 हा बरोबर याच्या निम्मा ना ABD. रे ABC is bisector of angle ABD. काहीच केलं नाही बघा. हे दोन पॅरलल लाईन दिल्या होत्या, त्याच्यावरनं अल्टरनेट अँगल थेरम वापरला. बायसेक्टर दिला, त्याच्यावर असं लिहिलं हा बायसेक्टर आहे असं लिहिलं. आता हे फक्त एकत्र केलं की आपलं उत्तर येणार आहे. बघा आपल्याला काय दाखवायचं आहे, पॅरलल दिसते बघा, पॅरलल दाखवायचे. ही आकृती तुम्हाला कळते का? असं दिसतंय का? म्हणजे दोन अँगल तुम्ही काय दाखवायचे? कॉन्ग्रुएंट. If that two angles are congruent, म्हणजे alternate angles are congruent, that two lines are parallel, it is alternate angle test. जेव्हा पॅरलल होतं तेव्हा alternate angle congruent झाले. आता आपण जर हे alternate angle congruent आणले तर याला पॅरलल होते. आता बघा बरं का याचा उपयोग करायचा आहे. चौथा आकडा इथे EAB आहे, इथे EAB, इथे ABD आहे, इथे ABD आहे. याला 1/2 मी म्हणतो. 1/2 EAB is equal to 1/2 ABD. 1 लाख from 1. A 1/2 EAB. मला हा अँगल पाहिजे. काय नाव आहे त्याचं? FAB. 1/2 EAB म्हणजे FAB आहे का बघा. हा आहे तिथं. हा 1/2 EAB इथे बघा अँगल म्हणा. हा इथे नाही, याच्या मी हा घेतो आता. आणि 1/2 ABD याच्या हा घेतो ABC. ABC मला हा पाहिजे ना.
वनाच्या ऐवजी हा घेतला आणि ह्या वनाच्या ऐवजी हा घेतला. 2चा वापर 3चा वापर केला पुढे 4 मध्ये किती टाकली इथे टाकली इथे टाकली हे लोक सारखे आले म्हणजे 2 3 4 2 3 आणि 4. बघा बरं FAB म्हणजे हा अँगल ABC म्हणजे हा अँगल अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आले म्हणून सहावा आकडा मीन्स AF पॅरलल BC रे BC अल्टरनेट अँगल नाही अल्टरनेट अँगल टेस्ट संपलं. यू कॅन राईट. ओके तुम्ही लिहू शकता हे. that example is over. Now one more example in 2.2 which is tough for you not for me. Okay तुमच्यासाठी टफ आहे. तुम्ही काही निकाल प्रयत्न केला नसेल समजून सांगतो बघा. काय एक्झाम्पल बघा बरं. गिवन मध्ये लिहायचंय सगळं पहिलं आणि प्रूव्ह द्यायला याला म्हणायचं टू प्रूव्ह. आता प्रूफ स्टेटमेंट कॉज काय काय दिलं बघूयात. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय EF is the transverse of line AB and CD intersect in point P and Q अशी ओळ दिलेली नाही. PR रे PR and रे QS बघा रे PR दिसतंय का QS R पॅरलल लोक पॅरलल दिले रे PR पॅरलल रे QS. आता बघा बरं का हे दोघं पॅरलल आहे आणि त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. कोणती अँगल होती and PQ is its transversal म्हणजे दोन अँगल काय झाले हो कॉन्ग्रुएंट. याचं नाव काय बरोबर RPQ आणि याचं PQS. पॅरलल दिलेले आहे ना मग अल्टरनेट अँगल थेरम. बघा बरं का नुसतं पॅरलल वरून एवढं लिहिलं पुढं म्हणजे PR आणि PS येतं अँड बायसेक्टर ऑफ बायसेक्टर पण आहेत हे दोघं कुणाचे BPQ म्हणजे हा बायसेक्टर झाला. PQS PQC हा बायसेक्टर झाला. हा बायसेक्टर म्हणजे हा बरोबर वन हाफ अँगल BPR अँगल RPQ वन हाफ अँगल PPQ. बघा हा बायसेक्टर म्हणजे हा बरोबर वन हाफ BPQ रे PR BPQ चा is बायसेक्टर ऑफ अँगल BPQ. तसं हा बायसेक्टर म्हणजे हा बरोबर वन हाफ PQS SQC वन हाफ PQC रे QS is बायसेक्टर ऑफ अँगल PQC. हे जे दिलंय ना एवढंच लिहिलंय याच्यात उत्तर आहे. आता यांचे फक्त एकत्रीकरण करायचं. हा RPQ आहे बघा हा बाई तर RPQ ऐवजी हा घेतला वन हाफ अँगल BPQ म्हणजे इथं RPQ इथे नाही तर हे RPQ ऐवजी वन हाफ BPQ टाकतो. PQS ऐवजी वन हाफ म्हणजे ही किंमत इथे टाकली म्हणजे 2 3 आणि 1 फ्रॉम 1 2 अँड स्टेप म्हणा चला 1 2 3 हा भागिले 2 गुणिले होईल कॅन्सल होईल. बघा बरं दोन कोण आहे अँगल BPQ आणि अँगल PQC कुठे शोधा बरं. अँगल BPQ आणि PQC हा आणि हा आहे ना हा आणि हा कोणते कोण आहेत अल्टरनेट अँगल सारखे आले ना कॉन्ग्रुएंट. इथे खाली लिहितो वाटलं तर फ्रॉम स्टेप इथून लिहिलं अल्टरनेट अँगल सेम आहेत कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून that two lines are parallel AB and CD. बरोबर का अल्टरनेट अँगल टेस्ट कारण तुम्ही पॅरलल लिहिलंय. पॅरलल दिलेला असेल तर थेरम आणि विचारलेला असेल तर टेस्ट. संपलं. प्रॅक्टिस सेट 2 मध्ये या. आता बघा प्रॅक्टिस सेट 2 मधलं शेवटचं गणित आहे ना याला तुम्ही ट्राय करायचं आहे. तुम्ही प्रयत्न करायचा आहे.
त्यातलं 7वं आहे ना, 7वं ते मी समजावून सांगतो. ते समजलं? खूप हे आधीच्या आधीच सारखी होती बघा आणि सोपे होते. स्वतः सोडून बघा, आठवलं तर व्हिडिओ मध्ये परत परत पहा, पण स्वतःला सोडवता आलं पाहिजे. अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरस्टँडिंग नसेल तर काहीच उपयोग नाही. मग मी किती ओरडलो, किती सांगितलं, काय फरक पडणार नाही. स्वतःने सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. यू हॅव टू ट्राय युअरसेल्फ ओनली. तुम्ही स्वतः प्रयत्न करावा. 7वं गणित पहा. F B C P A पहा काय काय दिले. A B parallel CF, B C parallel EV. Do that. तुम्हाला दोन अँगल सारखे दाखवायचे. ABC FD पुढे बघा. ABC म्हणजे हा, FDE FDE म्हणजे हा. हा अँगल सारखा दाखवायचा. काय काय दिलंय बघा. पहिला आकडा AB parallel CF. Where is AB? AB parallel CF. That two lines parallel. BC is its transversal. हे दोघी घेतल्या. मला हा अँगल पाहिजे ना. हे दोघं काय एकमेकाचे काय येतं? अल्टरनेट अँगल्स. अँगल पहिला आकडा ABC is equal to angle BCD. Alternate angle theorem. का बरं theorem? Parallel is given. Number 2. आता हे दुसरं BC parallel ED. पुढे BC, हे बघा BC आणि ED हे दोघे parallel. PF is transversal. Like PF is its transversal. आता याला मी समजा हा अँगल आणि हा अँगल कसे येतं? करस्पॉन्डिंग म्हणजे दोन लाईन पॅरलल म्हणजे कॉन्ग्रुएंट. BCD is equal to FDE. करस्पॉन्डिंग अँगल थेरम. बरोबर आहे? करस्पॉन्डिंग अँगल संपलं ना गणित. तिसरा आकडा बघा. ABC BCD ला कॉन्ग्रुएंट आहे. तोच BCD FDE ला आहे म्हणून ABC is equal to angle FDE from step 1 and 2. That is the answer. किती सोपं आहे बघा. ओके. आता बघा, चौथं झालंय, 5वं झालं, 6वं काल समजून सांगितलं, 7वं सोडून दिलं. आता मी 8वं तुम्ही करणार आहात. तिसरं सांगतो. एक्झाम्पल नंबर 3. प्रूव्ह दॅट. काय थेरम बघा. प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर. प्रूव्ह दॅट लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन. बघा, वन ऑफ द टू पॅरलल, दोन लाईन झाल्या बघा, टू पॅरलल लाईन्स. आणि लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन. दोघींपैकी एकीला पॅरलल आहे. सॉरी, लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द, एकाला परपेंडिक्युलर आहे. एक लाईन दोन समांतर दोन पॅरलल लाईन पैकी एकीला परपेंडिक्युलर आहे. देन इट इज परपेंडिक्युलर टू द अदर लाईन आल्सो. ती जर एकीला परपेंडिक्युलर असेल तर दुसरीला पण असते. दोन समांतर टू वन लाईन इज perpendicular to line is perpendicular to one of the two parallel lines. दोन पॅरलल लाईन पैकी एकीला that line is perpendicular.
then it is perpendicular to the other line. To prove that line is perpendicular to other line is line n perpendicular line m. ही जी आहे ते perpendicular दाखवायचं. given line n parallel to line m, line n parallel to m, and line n is its transversal, and line n perpendicular line yellow. किती सोपं आहे. प्रूफ हे गिवन झालं, टू प्रूफ झालं. प्रूफ स्टेटमेंट कॉज हे लिहिण्यापूर्वी आधी असं लिहू आपण. line n perpendicular to line L, number 1, L is perpendicular to n. काय दिले तुम्हाला हे given. म्हणून मेजर अँगल, आता इथं जो अँगल आहे त्याला नाव द्यावे लागतील. याला A म्हणतो आणि याला B म्हणतो. सो अँगल A is equal to 90 degree from step 1. Common sense है ना. You have given perpendicular, make a 90 degree angle, so that's why that angle, measure of that angle is 90 degree. Isra, but line L parallel to line M, line L is its transversal. त्या दोन पॅरलल लाईन आहेत. हे कोणते कोण झाले? corresponding angle. So angle A is equal to angle B. corresponding angle theorem, parallel is given. चौथा आकडा 2 म्हणतो A 90 आहे आणि 3 म्हणतो A B सारखे आहे, म्हणजे B किती आला? 90 फ्रॉम स्टेप 2 ची किंमत 3 मध्ये टाकली, फ्रॉम 2 and 3 B 90 आला. मला सांगा B 90 आला म्हणजे ही काय झाली? याला परपेंडिक्युलर. म्हणून लाईन n परपेंडिक्युलर टू m फ्रॉम 4. चार काय म्हणतो? लाईन n इज परपेंडिक्युलर टू लाईन m. फिनिश. किती सोपं आहे. असं आपल्याला कधी सोडवते असं झालं पाहिजे. इट्स व्हेरी सिंपल. नाव एक्झाम्पल इन द प्रॉब्लेम सेट 2, क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेट मधला दुसरा प्रश्न पहा. तिथं पण थोडंसं डोकं चालवायचं आहे. पहा दुसरा प्रश्न. रे PQ and रे PR are perpendicular to each other. दोघं जण एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. हाय दोघं परपेंडिक्युलर आहेत. PQ and PR, that means P is common. P समजा हा PQ आहे, हा PR. बघा PQ and PR perpendicular to each other. Point B and A are in the interior. B and A are in the interior and exterior. B and A म्हणजे B इंटेरियर आहे आणि A एक्सटेरियर आहे. कोणाच्या? QPR च्या. QPR च्या आत कोण आहे? B. बाहेर कोण आहे? एक हात घेतला आणि इकडे कुठेतरी घेतला, घ्यायचा म्हणून घेतला रिस्पेक्टिव्हली. रे PB लिपा शेवट. रे PB म्हणजे असा बाण सोडावा लागेल आणि रे PA म्हणजे असा बाण सोडावा लागेल. परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि हे दोघं जण राईट अँगल करतात. बघा हा राईट अँगल व्हायला पाहिजे म्हणजे हा असं घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे आकृती बदल किंवा बरोबर होतं मला. हा राईट अँगल आहे बरोबर. ड्रॉ द फिगर शोइंग ऑल दीज रेज. बघा आकृती काढली. दोन राईट अँगल बघ का कोणकोणती मला सांगतो. QPR आणि आता कोणता काढला? BPA किंवा ABP. ओके अँड राईट काय लिहायचं बघा. पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 90 डिग्री. सो दे आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी. मला सांगा कुणाची बेरीज 90 असेल? अक्कल वापरा बघा. हा दिसतोय का? हा 90. याच्यामध्ये दोघं जण आहेत की नाही? हा प्लस हा पहिला आकडा अँगल QPB आणि BPR हे दोघं मिळून 90 आहेत. तसंच याच्यात सुद्धा दोघं आहेत. अँगल BPR
RPA आहे का दोघांची बेरीज 90 इज द पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. दुसरं अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी ज्यांची बेरीज 180 असते. समोर उदाहरणे 90 + 90 180 म्हणजे ही जोडी येईल ना. अँगल QPR and angle BPA, these are the supplementary angles. Last one, pair of congruent angles. That is important. आता बघा बरं, कॉन्ग्रंट अँगल म्हणजे मापासारखी. हे दोघं जण येतीलच. हीच जोडी सप्लिमेंटरी आणि हीच जोडी कॉन्ग्रंट पण आहे. 90-90 अजून एक जोडी असू शकते. कशी सांगा बरं. बघा बरं का, अँगल QPR इज इक्वल टू अँगल बघा QPR आणि अँगल PPA हे कॉन्ग्रंट झाले ना. दोघं 90-90 ही झाली कॉन्ग्रंटची. म्हणजेच QPR ला थोडा बरं QPR म्हणजे QPB आणि PPR. याला BPA ला थोडा बरं BPA म्हणजे कोण BPR आणि RPA. याच्याऐवजी दोघांची बेरीज, याच्याऐवजी दोघांची बेरीज. पण हा दोन इकडे असल्यामुळे काय होईल, इकडून तिकडे गेल्यावर मायनस होईल आणि ते कॅन्सल होईल. म्हणजे अँगल QRB इज इक्वल टू अँगल RPA. दोघांचं मेजर सारखं येईल. बघा QRB म्हणजे हा आणि RPA म्हणजे हा. इट इज ऑल्सो पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. मेजर सारखं आहे ना, म्हणजे ही पण जोडी झाली कॉन्ग्रंट अँगलची. दोन जोड्या झाल्या बघा, हाईट अँगल आहे आणि हे दोघं QPR आणि PPA. म्हणजे बघा पहिल्याचे उत्तर किती जोड्या येतात, 2. कॉम्प्लिमेंटरीच्या, सप्लिमेंटरीची 1, कॉन्ग्रंटच्या परत किती आहेत, 2. सो क्वेश्चन नंबर 1. If a transversal intersect two parallel lines, then the sum of interior angles on the same side of the transversal is interior angle are supplementary. म्हणजे त्यांची सम किती असते, 180. करेक्ट. सी याचा आन्सर आहे. नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स. त्या ट्रान्सव्हर्सल मुळे किती अँगल तयार होतात, 1 2 3 4 5 6 7 8 8. सी चे त्याचं उत्तर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट पॅरलल लाईन्स. द मेजर ऑफ वन अँगल इज 40. एक अँगल 40 आहे. दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याच्या करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा 40 आहे, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल किती असेल, 40. If two lines are parallel, then corresponding angles are congruent. Alternate angles congruent. Interior supplementary. Okay? म्हणजे किती, हा 40 म्हणजे हा 40. म्हणजे उत्तर आहे ए. इन ट्रायंगल ABC ए दिलाय, बी दिलाय, सी काढायचा आहे. तुम्ही काय म्हणणार, A + B + C इज इक्वल टू 180. इथं ए टाका 76, हा टाका 48. त्या दोघांची बेरीज तिकडे गेल्यावर वजा होईल, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. Two parallel lines are intersected by transversal in measure of one of the alternate angles. एक alternate angle किती आहे, 75. हा किती असेल, alternate angles are congruent. Measure of the other is एवढंच. So here our chapter number 2 is over. Practice. The problem set 2 is also over. So you have to solve problem set 2 and 2 examples in the problem practice set 2.2. Okay, धन्यवाद.